नमो नमः. सुप्रभातम. स्टँडर्ड 9 संस्कृत संयुक्त संपूर्ण दशमः पाठः सुक्ति सुधा with भाषा अभ्यास. Yes everyone, if you want to learn Sanskrit in easy way, then subscribe and click the bell icon. Let's do this together. Today we are going to see Sukti Sudha. Now what is the meaning of Sukti Sudha? Sukti means good saying and Sudha means nectar. So Sukti Sudha means good sayings are like nectar. एतत् सुक्ती सुद्धा कंठस्थी करणार्थम अस्ति. This सुक्ती सुद्धा we have to by heart. प्रस्तावना. संस्कृत भाषा सुभाषितैः समलंकृता खलु. संस्कृत साहित्य गद्य पद्य नाट्य अशा सर्व साहित्य प्रकारांनी परिपूर्ण आहे. संस्कृत लिटरेचर comprises of prose, poetry and drama. सुभाषितेभ्यः उद्धृताः नैकविधाः संस्कृत सूक्तयः न केवलं संस्कृते अपि तु अन्यभाषास्वपि मार्मिकतया उत्स्फूर्ततया च उपयुक्ताः दृश्यन्ते. सुभाषिते हा पद्य प्रकार संस्कृत साहित्यातील लोकप्रिय साहित्य प्रकार आहे. Subhashitas are well known part of the poetic literature, parts of which have been used as proverbs or sayings not only in Sanskrit but also in other languages. प्रायः जनाः संपूर्ण सुभाषितं न स्मरन्ति, परन्तु सूक्तयः तेषां जिह्वाग्रे तिष्ठन्ति. संस्कृत सुभाषिते केवळ संस्कृत मध्येच नाही तर इतर भाषांमध्ये सुद्धा जशीच्या तशी वापरली जाते. त्याचप्रमाणे संपूर्ण सुभाषित लक्षात राहिले नाही तरी त्याचा गर्भितार्थ किंवा महत्वाची ओळ नक्कीच लक्षात राहते, जी म्हण किंवा उक्ती म्हणून वापरली जाते. In fact, several Sanskrit sayings are very often used as they are in other languages or other Indian languages. You may recall Vinashakale Viparita Buddhi. People generally do not remember the entire Subhashit, but they do remember the phrase of the proverb quite easily. भाषा वैभवं वर्धयन्तः एतादृश्यः सूक्तयः छात्रैः सम्यक् पठितव्याः स्मर्तव्याः च. In fact, remembering such saying definitely enhances one's vocabulary and command over languages. शब्दसंपदा वाढविण्यात सुभाषिते निश्चितच मदत करतात. चला तर पहिला श्लोक पाहूया. न चोरहार्यं न च राजहार्यं न भातृभाज्यं न च भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यं विद्याधनं सर्वधनं प्रदानम्. Now in this shlok, Vidyadhanam Sarvadhanam Pradhanam is highlighted in pink color. Vidyadhanam Sarvadhanam Pradhanam ही जी सुक्ती आहे ही गुलाबी रंगाने हायलाइट केलेली आहे. ज्याचा अर्थ असा होतो की विद्याधन हे नेहमीच श्रेष्ठ धन आहे. Knowledge is the foremost among all types of wealth. असं म्हटलं जातं की विद्याधन हे सर्व धनांपेक्षा श्रेष्ठ आहे. कारण ज्ञान हे कधी चोराकडून चोरले जाऊ शकत नाही, राजाकडून हिसकावून घेऊ शकत नाही, नाही त्याची भावांमध्ये विभाजन होते, नाही ते कोणत्याही प्रकारचं ओझे आपल्याला वाटते. उलट जर आपण ते खर्च केले असता ते नेहमी वाढते आणि म्हणून ह्या विशिष्ट पद्धतीमुळे विद्याधन हे सर्व धनांमध्ये प्रधान आहे.
श्लोकाचं भाषांतर पाहण्यापूर्वी आपण संधी विग्रह बघूया. या श्लोकामध्ये एकच संधी आहे, वर्धत एव. वर्धत एव हे दोन वेगवेगळे शब्द दिसत असले तरी वर्धत या ठिकाणी ए च्या समोर ए आल्या कारणे पूर्वीचा ए आधीचा ए चा लोप झालेला आहे आणि म्हणून त्याचा विग्रह होणार वर्धते प्लस एव. वर्धते प्लस एव. अन्वय बघूया. विद्याधनम चौरहारम न अस्ति, राजहार्यम न अस्ति, भातृभाज्यम न भारकारी अपि न अस्ति, व्यये कृते अपि तत् नित्यं वर्धते एव. सत्यमेव विद्याधनं सर्वधनां प्रधानम अस्ति. न चोरहार्यम, आपण त्याचा इंग्लिशमध्ये अर्थ बघूया. न मीन्स कॅनॉट म्हणजेच नाही. चौरहार्य म्हणजेच चोराकडून चोरले जाऊ शकत नाही. कॅनॉट बी स्टोलन बाय अ थीफ. न च राजहार्यम, न म्हणजेच नॉट म्हणजे नाही, च म्हणजे आणि, अँड राजहार्यम मीन्स टेकन अवे बाय अ किंग. राजाकडून हिसकावून घेऊ शकत नाही. कॅनॉट बी टेकन अवे बाय अ किंग. न भातृभाज्यम, कॅनॉट बी डिवायडेड अमंग ब्रदर्स. दोन भावांमध्ये ह्या ज्ञानाचं विभाजन होऊ शकत नाही. न च भारकारी, इट इज ऑल्सो नॉट अ बर्डन. त्याचं कोणत्याही प्रकारचे ओझे वाटत नाही. व्यये कृते, खर्च केले असता, दो इट स्पेंड, वर्धत एव नित्यम, ते नेहमी वाढत जाते. इट ओनली ऑलवेज इन्क्रीसेस. सो विद्याधनम सर्वधनम प्रधानम. वेल्थ in the form of knowledge is the foremost among all types of knowledge. आणि म्हणूनच म्हटलं आहे विद्याधन हे सर्व धनांमध्ये श्रेष्ठ आहे. आपण त्याचे मराठीमध्ये भाषांतर बघूया. विद्याधन चोरले जाऊ शकत नाही, राजा ते जप्त करू शकत नाही, याची भावंडांमध्ये वाटणी केली जाऊ शकत नाही आणि ते त्याचे ओझे घेत नाही. खर्च केले तरी ते वाढतेच. खरोखर विद्याधन हे सर्व धनांपेक्षा श्रेष्ठ आहे. इंग्लिशमध्ये त्याचं ट्रान्सलेशन अशा प्रकारे होईल. नॉलेज विच इज वेल्थ कॅनॉट बी स्टोलन बाय अ थीफ, cannot be taken away by a king, cannot be divided among brothers, and is also not a burden. Though it is pain, it always increases. Wealth in the form of knowledge is the foremost among all types of wealth. I hope you have understood this. Now let us see the Bhasha Abhyas. श्लोक नंबर 1. एक वाक्येन उत्तरत. कैही धनम न हिर्यते. कोणाकडून धन हिसकावून किंवा चोरले जाऊ शकत नाही. इथे हार्यम हे दोन प्रकारे आहे, चौरहार्यम आणि राजहार्यम. त्याचप्रमाणे कैही हा जो किम प्रश्नार्थक सर्वनामाचे जे रूप आहे ते तृतीया बहुवचनात आहे आणि म्हणूनच त्याचे उत्तर आपल्याला तृतीया एकवचनात किंवा बहुवचनात द्यायचे आहे, ज्याचे उत्तर असेल चौरेन राज्ञाच विद्याधन न हिर्यते. पुढचा प्रश्न आहे केशु धनम न विभज्यते. कोणांमध्ये धन हे विभाजले जात नाही. भ्रातरी धनम न विभज्यते. भावांमध्ये धनम हे विभाजन केले जाऊ शकत नाही. याचे भ्रातेषु अशाही प्रकारे उत्तर असू शकेल. सर्वधनम प्रधानम किम, सर्वधनेषु प्रधानम विद्याधनम सर्वधनेषु प्रधानम अस्ति. माध्यम भाषा उत्तरत. विद्याधनम व्यये कृते कथम वर्धते. विद्याधन हे खर्च केल्याने कशा प्रकारे वाढते हा प्रश्न आपल्याला माध्यम भाषेमध्ये लिहायचे आहे. संधी विग्रह कुरुत. वर्धत एव, ज्याची संधी विग्रह होईल वर्धते प्लस एव. समानार्थक शब्दम लिखत. चौरः तस्करः स्तेनः भारः
भरः नित्यं सदा सर्वदा सदैव विद्या ज्ञानम धनम वित्तम प्रधानम प्रमुखम विरुद्धार्थक शब्दं लिखत व्ययः संचयः नित्यं क्वचित् प्रधानं गौणं तुच्छम्. श्लोक नंबर 2. अयं नीचः परो वेत्ति गणना लघुचेतसाम् उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम. या श्लोकामध्ये वसुधैव कुटुंबकम ही सुक्ती आहे. त्याचा अर्थ असा होतो की ही वसुधाच माझं कुटुंबक, माझा परिवार आहे. दिस होल वर्ल्ड इज माय फॅमिली. संधी विग्रह बघूया. परोवेती, परह प्लस वा प्लस इति. वसुधैव, वसुधा प्लस एव. अन्वय असा आहे, लघुचेतसां कृते अयं नीचः परः वा इति गणना अस्ति. उदारचरितानां कृते तु वसुधा एव कुटुंबकम अस्ति. अर्थ पाहूया. अयं नीचः, दिस इज माय, हे माझे. परः वा इति, और इट बिलॉंग्स टू अदर, किंवा हे तुझे. इति गणना, अशी गणना. लघुचेतसा म्हणजेच छोट्या विचारांचे लोक करतात. इज द कन्सिडरेशन ऑफ द लो माइंडेड पीपल. बट उदारचरितानां तू म्हणजेच परंतु, उदारचरितानां म्हणजे उदार मनाचे. इंडीड फॉर द जनरस और लार्ज हार्टेड वसुधा एव कुटुंबकम. द एंटायर वर्ल्ड इज अ फॅमिली. हे पूर्ण जग माझे कुटुंब आहे. मराठीत ह्याचा अर्थ असा होईल, हे माझे, हे तुझे असे कोत्या मनाचे म्हणजे लहान मनाचे लोक विचार करतात. उदार वृत्तीच्या लोकांसाठी तर संपूर्ण पृथ्वीच कुटुंब आहे. This is mine or it belongs to other is the consideration of the low-minded. Indeed, for the generous, large-hearted, the entire world is a family. So I hope you have understood this. Now let us see the Bhasha Abhyas. Sandhim kuruta, parah plus va plus iti, parovetti, vasudha plus eva, vasudhaiva. एकवाक्येन उत्तरत अयम नीचः अयम परह इति केशाम गणना. हे माझे आहे आणि हे तुझे आहे, अशी कोणाची गणना आहे? अयम नीचः अयम परह इति लघुचेतसां गणना. केशाम कृते वसुधा एव कुटुंबकम भवति. कोणासाठी वसुधा हे कुटुंबक आहे? उदारचरितानां कृते वसुधा एव कुटुंबकम अस्ति. माध्यम भाषा उत्तरत लघुचेतसः उदारचेतसः जनाः कथम अभिज्ञातव्यः. म्हणजेच लहान वृत्तीचे किंवा उदार मनाचे लोक आपण कसे जाणावे, हे या श्लोकामधून आपल्याला स्पष्ट करायचे आहे. स्तंभमेलनं कुरुत. स्वीयम म्हणजेच निजः, चिंतनम म्हणजेच गणना, अन्यः परः, पृथ्वी, वसुधा. अ मध्ये शब्द दिलेले आहेत आणि त्याचे समानार्थी शब्द खाली दिलेले आहेत, ज्याचे उत्तर असे असेल, स्वीयम निजः चिंतनम गणना, अन्यः परः, पृथ्वी, वसुधा. पुढचा श्लोक आपण बघतोय. परोपकाराय फलन्ति वृक्षाः, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकारार्थमिदं शरीरम. या श्लोकामध्ये परोपकारार्थमिदं शरीरम ही सुक्ती आहे, ज्याचा अर्थ असा आहे की हे जे इदम शरीरम, हे जे शरीर आहे, हे परोपकारासाठी असले पाहिजे. आणि हे समजावून देण्यासाठी त्यांनी पुढच्या ज्या चरण दिलेले आहेत ते बघूया आपण. परंतु त्याच्या आधी आपण अन्वय आणि संधी बघणार आहोत. संधी विग्रह.
परोपकारार्थम मिदम शरीरम. मिदम या ठिकाणी संधी विग्रह आहे, म्हणजेच होणार परोपकारार्थम प्लस इदम. अन्वय असा आहे, वृक्षः परोपकाराय फलन्ति, नद्यः परोपकाराय वहन्ति, गावः परोपकाराय दुहन्ति, इदं शरीरम परोपकारार्थम एव अस्ति. अर्थ बघूया. परोपकाराय याचा अर्थ आहे फॉर द वेलफेअर ऑफ अदर, म्हणजे परोपकारासाठी. फलंती, फलंती मीन्स बेअर फ्रुट्स, फळास येतात. वृक्षाः मीन्स ट्रीज, झाडे. म्हणजेच ट्रीज बेअर फ्रुट्स फॉर द वेलफेअर ऑफ अदर्स. परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकारासाठी नदी वाहतात. रिव्हर्स फ्लो फॉर द वेलफेअर ऑफ अदर्स. परोपकाराय परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकाराय दुहन्ति गावः याचा अर्थ आहे काव yields milk फॉर द बेनिफिट ऑफ अदर्स, म्हणजे परोपकारासाठी गायी दूध देतात. जर वृक्षः, नद्यः, गावः या जर परोपकारासाठी झटत असतील तर आपण सुद्धा हे जे शरीर आहे हे परोपकारासाठी दिलं पाहिजे. आणि म्हणून सुक्तीचा अर्थ असा आहे, तेषां दिस बॉडी इज फॉर द वेलफेअर ऑफ अदर्स. मराठीत त्याचे भाषांतर असे होईल, झाडे परोपकारासाठी फळे धारण करतात, नद्या इतरांसाठीच वाहतात, गायी दुसऱ्यांनाच दूध देतात आणि हे शरीर सुद्धा परोपकारासाठीच आहे. इंग्लिशमध्ये त्याचं ट्रान्सलेशन असं होईल, ट्रीज बेअर फ्रुट्स फॉर द वेलफेअर ऑफ अदर्स, रिव्हर्स फ्लो फॉर द वेलफेअर ऑफ अदर्स, काव yield milk फॉर द बेनिफिट ऑफ अदर्स, this body is for the welfare of others. I hope you have understood this. Now let us see the भाषा अभ्यास. एकवाक्येन उत्तरत परोपकाराय वृक्षः किं कुर्वन्ति, परोपकाराय वृक्षः फलन्ति. परोपकाराय नद्यः किं कुर्वन्ति, परोपकारासाठी नदी काय करतात, वहन्ति. सो आन्सर येणार परोपकाराय वहन्ति नद्यः. का परोपकाराय दुहन्ति, का म्हणजेच इथे येणार गावः. ऍक्च्युली इथे बघायला गेले तर गोहो असा शब्द आहे आणि गावः हे त्याचं बहुवचनाचं रूप आहे. सो म्हणून इथे येणार परोपकाराय गावः दुहन्ति. शरीरम किमर्थ, येस ऑफकोर्स परोपकारार्थमिदं शरीरम. हे जे पूर्ण शरीर आहे ते परोपकारासाठीच आहे. माध्यम भाषा उत्तरत परोपकारः नाम किम, के परोपकार मग्नः. परोपकार म्हणजे काय आणि कोण कोण परोपकार करण्यामध्ये व्यस्त आहेत, व्यग्र आहेत, हे आपल्याला इथे माध्यम भाषा म्हणजे आपली जी मीडियम लँग्वेज आहे त्यातून स्पष्ट करायचे आहे. एकवचने परिवर्तयत, वृक्षाः फलन्ति, वृक्षाः देवः देवो देवाः म्हणून इथे होणार वृक्षः फलति. नद्यः वहन्ति, नदी वहति. समानार्थक शब्दं लिखत, वृक्षाः तरवः, नद्यः सरित्, शरीरं तनुः देहः. विरुद्धार्थक शब्दं लिखत, उपकारः अपकारः, परः निजः. पुढचा श्लोक बघतोय आपण, श्लोक नंबर 4. जाड्यं धियो हरति, सिंचति वाचि सत्यं, मानोन्नतिं दिशति, पापम अपाकरोति, चित्तं प्रसादयति, दिक्षु तनोति कीर्तिं, सत्संगति कथय किं न करोति पुंसाम्. सत्संगती ही कथय किं न करोति पुंसाम् हे या श्लोकाचं सुक्ती आहे. या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे तर, सांगा बरे सज्जनांची संगती काय करत नाही, म्हणजेच से व्हॉट ऑल कॅन गुड कंपनी नॉट टू डू फॉर मेन, म्हणजे चांगली संगत ही या लोकांसाठी काय करत नाही हे या श्लोकातून सांगितलेलं आहे. परंतु ते समजावून देताना वरचे जे 3 चरण आहेत ते असे सांगतायत बघा. आपण आधी संधी सोडवून घेऊया आणि मग त्याचं भाषांतर बघूया. संधी विग्रहः
धियो हरती, धियो हरती दोन वेगवेगळे शब्द आहेत आणि धियो हा शब्द ओ नी संपलेला आहे, त्यामुळे ओ चेंजेस टू अह, म्हणजेच धियो हरती विल चेंज इन टू धियः हरती. पापम अपा करोती, म च्या ठिकाणी विग्रह आहे, पापम प्लस अपा करोती. अन्वय असा आहे, सत्संगती ही धियः जाड्यम हरती, वाची सत्यम सिंचती, मानोन्नतिं दिशती, पापम अपा करोति, चित्तं प्रसादयति, दिक्षु कीर्तिं तनोति, कथय सा संगती ही पुंसाम किम हितम न करोमी. म्हणजे ती संगत माणसांच्या हितासाठी काय करत नाही. बघूया आपण. जाड्यम धियः हरती, जाड्यम म्हणजे इग्नोरन्स, धियः, धियः मीन्स ऑफ द इंटलेक्ट, म्हणजेच जाड्यम म्हणजे जडत्व, म्हणजेच अज्ञान, धियः म्हणजेच बुद्धी, हरती, हरती म्हणजेच दूर करते, बुद्धि से अज्ञान दूर करते. सत्संगती बुद्धि से अज्ञान दूर करते. It takes away the ignorance of the intellect. Sinchati vachi satyam. Sinchati means sprinkles. Vachi means on speech. Satyam means truth. It sprinkles truth on speech. म्हणजेच वाणीला सत्याचे वळण लावते. मानो उन्नतिम दिशती. मान means respect. Unnati means the progress. Dishati means indirects. So indirects the progress of respect. म्हणजेच आदर वाढविण्यासाठी दिशा दाखविते. पापम अपा करोती. पापम means sin. पाप अपा करोती means takes one away from sin. पापापासून दूर ठेवते. चित्तम प्रसादयती, इट डिलाइट्स द माइंड, म्हणजे मन सदैव प्रसन्न ठेवते. दिक्षु तनोती कीर्ती. दिक्षु मीन्स इन ऑल डायरेक्शन, दाही दिशेला. तनोती मीन्स स्प्रेड्स, पसरविते. कीर्ती मीन्स फेम. आणि म्हणून आपण म्हणू शकतो की सर्व दिशांना कीर्ती पसरविते, स्प्रेड्स फेम इन ऑल डायरेक्शन. सत्संगती ही कथय किम न करोति पुंसाम. म्हणजेच सांगा बरे, सज्जनांची संगती काय करत नाही. से व्हॉट ऑल कॅन गुड कंपनी नॉट डू फॉर मेन. ट्रान्सलेशन असं येणार मराठीतून त्याचे. बुद्धीचे अज्ञान दूर करते, वाणीला सत्याचे वळण लावते, आदर वाढविण्यासाठी दिशा दाखविते, पाप दूर करते, मन प्रसन्न करते, सर्व दिशांना कीर्ती पसरविते. सांगा बरे, सज्जनांची संगती काय करत नाही बरे. से व्हॉट ऑल कॅन गुड कंपनी नॉट डू फॉर मॅन. It takes away the ignorance of the intellect. It sprinkles truth on speech. It directs the progress of respect and takes one away from sin. It delights the mind and spread fame in all direction. I hope you have understood this. Now let us see the Bhaja Abhyas. रिक्त स्थानं पूरयत, सत्संगतिः धीयः जाड्यं हरति, सत्संगतिः वाची सत्यम सिंचती, सत्संगतिः मानोन्नतिं दिशति, सत्संगतिः पापम अपा करोति, सत्संगतिः चित्तं प्रसादयति, सत्संगतिः दिशु तनोति कीर्तिम. माध्यम भाषा उत्तरत, सत्संगतिः जीवने किम किम करोति. सत्संगती जीवनामध्ये काय काय करते हे आपल्याला माध्यम भाषामध्ये स्पष्ट करायचे आहे. पुढचा श्लोक आहे श्लोक नंबर 5. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः, यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्र फलाः क्रियाः. या श्लोकामध्ये यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः, जेथे नारीची पूजा केली जाते तेथे देवता रमतात असं म्हटलेलं आहे. कारण की बघा, रिस्पेक्ट वुमन इन युअर लाईफ. कारण एक स्त्री बऱ्याच कामातून किंवा कार्यातून हँडल करत असते, बरेच कार्य ती हँडल करत असते. आणि म्हणूनच आपण जर स्त्रीचा सन्मान केला, तिला खुश ठेवलं, तर आपल्याला तिथे त्या
त्या वातावरणामध्ये नक्कीच आनंद मिळतो. पण जिथे ती आनंदित नसते तिथे मात्र सर्व क्रिया अफळ ठरतात. हे आपल्याला या श्लोकातून सांगितलेलं आहे. चला तर संधी बघूया आपण. संधी विग्रह नार्यस्तु नार्यः प्लस तू यत्रैतास्तु यत्र प्लस एताः प्लस तू सर्वास्तत्र फलाः सर्वाः प्लस तत्र प्लस अफलाः. अन्वय यत्र नार्यः पूज्यन्ते तत्र देवताः रमन्ते यत्र तु एताः न पूज्यन्ते तत्र सर्वाः क्रियाः अफलाः भवन्ति. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते वेअर वुमन आर रिस्पेक्टेड, जिथे स्त्रीचा रिस्पेक्ट केला जातो, आदर दिला जातो, जिथे स्त्रियांची पूजा होते. रमन्ते तत्र देवताः, तेथेच देवता आनंदाने राहतात. गॉड्स रिजॉइस यत्र एताः तु न पूजन्ते, जेथे त्या स्त्रियांना पूजले जात नाही, आदर दिला जात नाही. वेअर दे आर नॉट रिस्पेक्टेड सर्वाः तत्र अफलाः क्रियाः, देअर ऑल ॲक्शन बिकम फुटाईल और अनसक्सेसफुल, तेथे कोणतेही कार्य सफळ होत नाही. मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन असं येईल, जेथे स्त्रियांची पूजा होते तेथेच देवता आनंदाने राहतात, तेथे त्या स्त्रिया पूजल्या जात नाही, त्यांचा अनादर होतो, तेथे कोणतेही कार्य सफळ होत नाही. इंग्लिशमध्ये त्याचं ट्रान्सलेशन असं येईल, गॉड्स रिजॉइस वेअर वुमन आर रिस्पेक्टेड बट वेअर दे आर नॉट रिस्पेक्टेड देअर ऑल ॲक्शन्स बिकम फुटाईल और अनसक्सेसफुल. नाउ लेट अस सी द भाषा अभ्यास. संधी विग्रहम कुरुत नार्यस्तु, स च्या पुढे त आल्या कारणाने स चा विग्रह झालेला आहे. नार्यः प्लस तू यत्रैताः, यत्र प्लस एताः, एतास्तु पुन्हा तसंच स च्या पुढे त, एताः प्लस तू तत्राफलाः, तत्र प्लस अफलाः, सर्वास्तत्र सर्वाः प्लस तत्र. एकवाक्येन उत्तरत देवताः कुत्र रमन्ते, देवता कोठे रमतात. यत्र नार्यः पूज्यन्ते तत्र देवताः रमन्ते, जेथे नारीचा आदर केला जातो तेथे देवता रमतात. क्रियाः कुत्र अफलाः भवन्ति, यत्र नार्यः न पूजन्ते तत्र क्रियाः अफलाः भवन्ति, जेथे नारीची पूजा केली जात नाही तेथे क्रिया अफळ ठरतात. माध्यम भाषया उत्तरत यत्र नार्यः पूज्यन्ते इति सूक्तिं श्लोकस्य आधारेण स्पष्टीकुरुत. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते ही जी सूक्ती आहे ती आपल्याला या श्लोकाच्या आधाराने स्पष्ट करायची आहे माध्यम भाषेमध्ये. एकवचने परिवर्तयत नार्यः पूज्यन्ते, नारी पूजते, देवताः रमन्ते, देवता रमते, एताः न पूज्यन्ते, एषा न पूज्यते, सर्वाः क्रियाः अफलाः. आता सर्वाः क्रिया स्त्रीलिंगी असल्या कारणाने सर्व क्रिया अफला असं त्याचं एकवचनाचं रूप येईल. पुढचा श्लोक नंबर 6. चातक स्त्री चतुरान पयकनान याचते जलधरम पिपासया सोऽपि पूरयति विश्वंबसा हंत हंत महतामुदारता. यामध्ये हंत हंत महता उदारता ही सूक्ती आहे, ज्याचा अर्थ असा आहे की खरोखरच श्रेष्ठ लोकांचा उदारपणा वाखाणण्याजोगे आहे. Indeed, great is the magnanimity of the generous. म्हणजे जे मोठे असतात, श्रेष्ठ असतात, त्यांचा उदारता हा वाखाणण्याजोगे म्हणजे आदर करण्याजोगे आहे. या श्लोकामध्ये आपण आधी संधी बघूया. चातक स्त्री चतुरान, स्त्र स च्या पुढे त्र आलेला आहे म्हणून स विसर्गामध्ये जाईल. चातकः प्लस स्त्री चतुरान. सोअपि ओ अवग्रह दिसतोय म्हणजेच सह प्लस अपि. विश्वांबसा विश्वम प्लस अंबसा. महताम उदारता महताम प्लस उदारता. अन्वय असा आहे
यदा चातकः पिपासया जलधरं त्रिचतुरान् पयकनान् याचते तदा सः मेघः अपि विश्वम् अम्बसा पूरयति हन्त हन्त कियती एषा महताम् उदारता. अर्थ बघूया. चातक म्हणजे चातक पक्षी, चातक बर्ड. त्रिचतुरान 3 किंवा 4, 3 or 4. पयकनान म्हणजेच पाण्याचे थेंब. ड्रॉप्स ऑफ वॉटर याचते, याचते म्हणजे याचना करतो, मागतो. आस्क कोणाकडे मागतो? जलधरम, जलधरम म्हणजेच क्लाउड, ढगाकडे. काय? पिपासा कशासाठी मागतो? त्याची तहान भागविण्यासाठी. फॉर थर्स्ट. म्हणजेच चातक पक्षी जो केवळ पावसाचे पाणी पितो मेघाकडे तहान भागविण्यासाठी 3-4 थेंबाची याचना करतो, 3-4 थेंबाच्या पाण्याची याचना करतो. परंतु हा मेघ सुद्धा कसा आहे बघा, तो काय करतोय? सहपी पूरयती, सहपी तो सुद्धा, दॅट टू, पूरयती फिल्स, पूर्ण भरतो. काय? विश्व अंबसा, विश्व म्हणजे जग, वर्ल्ड, अंबसा मीन्स वॉटर, द एंटायर वर्ल्ड विथ वॉटर. तो पूर्णपणे पाण्याने हे जग भरून टाकतो. हंत हंत महतार उदारता. खरोखरच जे उदार मनाचे आहेत त्यांचा जो श्रेष्ठपणा आहे वाखाणण्याजोगे आहे. बघा इंग्लिशमध्ये त्याचं ट्रान्सलेशन असं होईल. The chatak bird, which drinks rainwater directly from the cloud, asks the cloud for just 3 or 4 drops of water out of thirst. The cloud too fills the entire world with water, rains everywhere. Indeed, great is the magnanimity of the generous. जेव्हा चातक पक्षी जो केवळ पावसाचे पाणी पितो मेघाकडे तहान भागविण्यासाठी 3-4 थेंब पाण्याची याचना करतो, तेव्हा मेघ संपूर्ण जगच पाण्याने भरून टाकतो. खरोखरच श्रेष्ठ लोकांचा उदारता वाखाणण्याजोगे आहे. भाषा अभ्यास. संधी विग्रहम कृत. चातकः प्लस डॅश चातकस्त्री चतुरान, तिथे ना त्रिचतुरान. सो अपि, सह प्लस अपि. विश्वम प्लस अंबसा, विश्वम अंबसा. महताम प्लस उदारता, महताम उदारता. एकवाक्येन उत्तरत. चातकः पयकनान कम याचते, चातकः पयकनान जलधरम याचते. म्हणजे चातक कोणाकडे पाण्याच्या थेंबाची याचना करतो? तर जलधरम म्हणजे ढगाकडे पाण्याची याचना करतो. जलधरः केवलम चातकस्य तृष्णाम शाम्यति उत संपूर्ण विश्वस्य. ढग फक्त त्या चातकाची तहान भागवतो की पूर्ण जगाची? जलधरम संपूर्ण विश्वस्य तृष्णा शाम्यति. महताम उदारता कस्य दृष्टान्तेन ज्ञायते? महताम उदारता जलधरस्य दृष्टान्तेन ज्ञायते. माध्यम भाषया उत्तरत. महताम उदारता श्लोके कथम वर्णिता. महता म्हणजे श्रेष्ठ लोकांचं उदारता कशा प्रकारे श्लोकात वर्णन केलं आहे तो आपल्याला माध्यम भाषेमध्ये स्पष्ट करायचा आहे. रूपम परिचय कृत अंबसा. अंबस हे सकारांत नपुसकलिंगी आहे. अंबस याचा अर्थ आहे पाणी आणि अंबसा आल्या कारणाने तृतीया विभक्ती एकवचन हे त्याचे रूप आहे. पुढचा शब्द आहे महता. महत तकारांत विशेषण पुल्लिंगम षष्ठी बहुवचनम. पिपासया, पिपासा अकारांत नाम स्त्रीलिंग तृतीया विभक्ती एकवचनम. मालासारखा हा शब्द चाललेला आहे. पयः, पयस सकारांत नाम नपुसकलिंगम प्रथमा विभक्ती एकवचनम. समानार्थक शब्दम योजयित्वा वाक्यम पुनर्लिखत. चातकः पयः सह कनान जलधरम याचते. चातकः जलस्य कनान मेघम याचते. पयसहच्या ऐवजी आपण जलस्य करतोय कारण पयसह हा षष्ठी विभक्तीतला आहे म्हणून तिथे आपण पयसह याचा समानार्थी शब्दाची
योग्य विभक्तीत तो शब्द लिहिला पाहिजे आणि म्हणून जलस्य. जलधरम म्हणजेच मेघ आणि म्हणून तिथे जलधरम हे द्वितीय विभक्तीत वापरले म्हणून तिथे आपण मेघम याचते असं घेतलेलं आहे. 6वा प्रश्न असा आहे, अमरकोश पंक्तीम लिखत. पहिली अमरकोश पंक्ती लिहायची आहे, जलधरम. अंभ्रम मेघो वारिवाहस्ताडित्वान वारिदो अंबुभृत. आणि दुसरा शब्द आहे अंबः. उदकम जीवनम तोयम पानीयम सलिलम जलम. So student, I hope you have enjoyed this आणि please subscribe for more videos and thanks for watching. धन्यवाद everyone.